आपल्या महाराष्ट्रात अजूनही अशी परिस्थिती आहे की अंगणवाडी शाळा पत्र्याच्या शेडमध्ये भरवली जाते। म्हणूनच बेलगाव वस्तीमध्ये गेली 7 ते 8 वर्ष पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या या अंगणवाडीत 18 बालकांचा रोज धोका वाढतो। पावसाळ्यात गळती, वादळ, वारा आणि विंचू किड्यांचा धोका कायम असल्याने पालकांनी सुरक्षित इमारतीची तातडीची मागणी केली आहे। अंगणवाडीला राज्य शासनाकडून स्मार्ट अंगणवाडी किट मिळणार असलं तरीही मुलांच्या सुरक्षिततेचा मूलभूत प्रश्न अद्याप सुटलेला नाहीये। ग्रामस्थांनी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केलाय तरीही याकडे दुर्लक्ष केला जातो। या संदर्भात त्यांनी पालकमंत्री अजित पवार आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना निवेदन सादर केलंय। राज्य सरकारनं एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत सध्या अंगणवाड्यांना दर्जा वाढवण्यासाठी त्यांना पायाभूत सुविधा देण्यासाठी स्मार्ट किट अंगणवाडी योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत तब्बल 1,64,560 रुपये वाटप करण्यात येणार आहेत। त्यामध्ये ई लर्निंग असेल, टीव्ही असेल, स्वच्छता, पिण्याचे पाण्याची सोय या मूलभूत सुविधा देण्यात येणार आहेत। अंगणवाड्यामध्ये बालकांना मूलभूत शिक्षण, पोषण आहार याविषयी शिकवलं जातं। मात्र वस्तुस्थिती जर पाहिली तर ग्रामीण भागातल्या काही वाड्यांमध्ये, वस्त्यांमध्ये ज्या अंगणवाड्या आहेत त्यांना इमारतच नाहीयेत। आज जर आपण पाहिलं तर बीड तालुक्यातील बेलगाव वस्ती या ठिकाणची ही जी अंगणवाडी जी आहे, या अंगणवाडीमध्ये 18 विद्यार्थी आहेत आणि या अंगणवाडीला स्वतःची इमारत नाहीये। पत्र्याच्या शेडमध्ये इमारत भरते। पालकांना, शेतमजूर जे आहेत त्यांना, कारण की अंगणवाडी इमारत नसल्यामुळे विच्चू काट्याचं किंवा पावसाळ्यामध्ये वादळ वाऱ्याची भीती वाटते त्यांची अशी मागणी आहे की इतर ठिकाणी स्मार्ट किट अंगणवाड्या देताना किंवा त्यांना दर्जा उंचावताना ज्या ठिकाणी इमारत नाहीयेत, कमीत कमी त्या लेकरांच्या भवितव्यासाठी, सुरक्षेसाठी त्यांनी कमीत कमी इमारतीसाठी निधी द्यावा अशी त्यांची मागणी।